नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सैनिक कल्याण विभागाकडनं 72 जागांसाठी जाहिरात आली। ही जाहिरात फक्त माजी सैनिकांसाठी, जे सैनिक आता सेवेमध्ये असेल आणि त्यांना एनओसी जर मिळत असेल, रिटायरमेंट व्हायला एखादं वर्ष बाकी असेल तर ते सुद्धा माजी सैनिक होणारे फॉर्म भरू शकतात। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। फॉर्म भरण्याची लास्ट डेट पण तुम्हाला मी सांगतो आणि या पदाबद्दलची माहिती, पगार कसा असतो, तुमचं कामाचं स्वरूप कसं असतं आणि पोस्टिंग कुठे कुठे होऊ शकते, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला मार्गदर्शन पण बॅच आपण चालू केलेली आहे। TCS IBPS पॅटर्न नुसार ही सरळ सेवा भरती, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान चारही विषय शिकवले जातात। टू द पॉइंट शिकवणारी टीम आहे, फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे। ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता। खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण पूर्वी काही व्हिडिओ मी घेतलेले आहेत, ते व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि काही व्हिडिओ मी घेणार आहे, ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता बघा, ही जाहिरात आलेली आहे, जाहिरात फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। लास्ट डेट जी फॉर्म भरण्याची आहे ती आहे 5 नोव्हेंबर 2025, म्हणजे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे। कुठे भरायचा आहे फॉर्म, तर वेबसाईट जे त्यांनी बघा www.mahasainik.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रिसोर्स टॅब या रिक्रुटमेंट टॅबवरती गेलं की तुम्हाला इथे ॲड बघायला मिळेल आणि इथेच फॉर्म भरण्याची प्रोसेस पण लिंक पण त्यांनी दिलेली आहे। आता इथे ज्या जाहिरात आलेली आहे त्यामध्ये पद कोणतं आहे, तर पद आहे लिपिक टंकलेखक गट क चं पद आहे। याची वेतन श्रेणी S6 आहे, रुपये 19,600 19,900 ते 63,200। साधारणतः सॅलरीचा विचार केला 30,000पर्यंत सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला सामाजिक आरक्षण पण त्यांनी दिलेलं आहे। प्रत्येक सामाजिक आरक्षणानुसार टोटल अशा 72 पदांची जाहिरात आहे। अपंगत्व असणारे माजी सैनिकांना, ज्यांचं 40% किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्व असेल, त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर एक जागा अपंग उमेदवारांना पण दिलेली आहे। कामाचं स्वरूप बघितलं तर बघा, विभागाचं स्वरूप बघा की सैनिक कल्याण विभागाचा एक विभाग आहे, एक ऑफिस आहे, मेन ऑफिस, जे की पुण्यामध्ये आहे। सैनिक कल्याण विभाग काय काम करतो, महाराष्ट्र राज्य सरकारचा विभाग आहे जो सेवानिवृत्त सैनिक जे असतात, त्याला आपण एक सर्व्हिसमॅन म्हणतो, आणि त्यांचे कुटुंब असतं, त्यांचं पुनर्वसन करणं, कल्याण करणं आणि रोजगार उपलब्ध करण्याचं काम हे विभाग करत असतो। या विभागाची कार्यालय, मुख्य कार्यालय जे आहे ते कुठे आहे, पुण्यात आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बघायला मिळतात। प्रत्येक जिल्ह्याला, म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये 36 कार्यालय आणि मेन ऑफिस त्यांचं पुण्यामध्ये असणार आहे। लिपिक टंकलेखक हे पद आहे। ह्या पदाचं कामाचं स्वरूप बघा, पहिला मुद्दा आहे कार्यालयीन लेखन, वाचन व दस्तऐवज व्यवस्थापन करणं। कार्यालयामध्ये जे पत्रव्यवहार होतात ते तयार करणं, त्याची नोंद ठेवणं, प्राप्त प्रेषित पत्रांची नोंद करणं, म्हणजे जे इनपुट आउटपुट असतं, इनपुट आउटपुट असतात त्याचं नोंद करणं, आणि विभागीय आदेश, शासन निर्णय, पत्रव्यवहार संग्रहित करून ठेवण्याचं काम आहे। त्याचप्रमाणे संगणकावर तुम्हाला टायपिंग पण करायचं असतं, मराठी इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये टंकलेखन करायचं असतं। आता तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरून नंतर तुम्ही हे काढू शकता। बघा, ज्यामध्ये MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, ईमेल, सरकारी पोर्टल, तुम्हाला हे सगळं बघायचं, वापरता आलं पाहिजे। कागदपत्र स्कॅन करणं, ते अपलोड करणं, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया हाताळणं। आता काही माजी सैनिक म्हणू शकतात, सर कम्प्युटर आम्हाला जमणार नाही, याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल, प्रॉपर आणि ट्रेनिंग देऊन तुम्हाला तिथे कामावरती ठेवलं जाणार, लक्षात घ्या। नोंदी, अहवाल व आकडेवारी तयार करणं, सेवानिवृत्त सैनिकांची यादी तयार करणं, त्यांच्या लाभ योजना कोणकोणत्या आहे, पेन्शन प्रकरणं कोणकोणती आहे, मदत अर्ज जे माजी सैनिक तुम्हाला देतील त्याचे अद्ययावत ठेवणं, त्याची माहिती आपल्या सिनियरला पाठवणं, विविध योजनांचे अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणं, प्रशासकीय आणि वित्तीय सहाय्य पण करता तुम्ही, वेतन भत्ते, कार्यालयीन खर्च आदी संबंधित कागदपत्र तयार करणं, बिल व्हाउचर प्रक्रिया, निधी अहवाल तयार करण्याला सहाय्य करणं, आणि जनसंपर्क आणि सहाय्यक कार्य जे आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये येणाऱ्या सैनिक आणि कुटुंबांना माहिती देणं, सगळी माहिती प्रॉपर देणं, त्यांचे अर्ज स्वीकारणे, नोंदी ठेवणं आणि पुढे प्रोसेस करणं, हे सगळी कामं लिपिक टंकलेखक या पदाची असणार आहे। सो ऑफिशियल जॉब आहे, एकाच ठिकाणी बसून जॉब करायचा आहे तुम्हाला। ज्या विभागात किंवा ज्या विभागीय कार्यालयामध्ये तुमचं पोस्टिंग झालं त्याच ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे। इंटरनल तुम्ही पोस्टिंग म्हणजे ट्रान्सफर पण करू शकतात, पण सुरुवातीला काही वर्ष तुम्हाला एका ठिकाणी काम करावं लागणार आहे। आता तुम्ही जर जाहिरात बघितली तर जाहिरातीमध्ये पण त्यांनी सांगितलंय कामाचं ठिकाण कुठे असणार आहे, असा स्पेशल त्यांनी उल्लेख केलाय का की कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, नाही, असा उल्लेख केलेला नाहीये। कामाचं ठिकाण बघा, एकतर तुमचं राज्य मुख्यालय पुणे या ठिकाणी असू शकतं, किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जे प्रत्येक जिल्ह्यात आहे एक त्या ठिकाणी पण तुमचं पोस्टिंग होऊ शकतं। सो त्यांनी स्पष्ट असा काही उल्लेख केलेला नाही
नाही आहे. सो जिल्हा सैनिक विभागामध्ये विभाग आणि विभागाच्या अंतर्गत येणारे जे कार्यालय आहेत ह्या कार्यालयामध्ये तुमचा जॉब प्रोफाईल असू शकतो. सो कामाचं ठिकाण हे तुम्हाला जिल्हा स्तरावरती पण असू शकणार आहे. सो तुम्ही जर या पदावर इंटरेस्ट असाल हे पद घेण्यासाठी तर लगेच कामाला लागा, कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट 5 नोव्हेंबर आहे आणि लवकरच याची एक्झामची डेट पण आहे. मग अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. बघा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरवरून सुद्धा इग्नाइट अकॅडमी नावाचं हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि डायरेक्ट सरळ सेवा भरतीची बॅच जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि सामान्य ज्ञानचे लेक्चर असणार आहे. ओके, काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा कमेंटमध्ये मला टाका. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांनाही तुमच्या सगळ्या माजी सैनिकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.